अहो, हा पदार्थ पाहिला ना, की घरातले सर्व बोलले, की "नाही, तू बाहेरूनच आणलेला आहे." त्यांचा विश्वासच बसेना, की मी हा घरात बनवला म्हणून. चवीला तेवढा भन्नाट झाला होता ना, की बस सर्वांनीच आवडीने खाल्ला. त्यात आज दीप अमावास्या, म्हटलं चला प्रसादासाठी एक काहीतरी नैवेद्य म्हणून आपण बनवूया. म्हणून मी इथे ना बर्फी आणि हे लाडू बनवले. चला तर एक कशापासून बनवले सांगते. तर मी इथे कोकोनट पावडर घेतलेली आहे मैत्रिणींनो, जी सहज बाजारात उपलब्ध होते. आणि ना एक वाटी आहे ना, एक पावशेर मापाची वाटी असेल तेवढी भरून मी आहे ना साखर घेतलेली आहे. आणि एक 100 ग्रॅम आहे ना मिल्क पावडर पण घेतलेली आहे. आणि जे लाडूचं हे आहे ना आपण घेतलेलं, ज्याला कोकोनट पावडर बोलतो, ते एक पावशेरच्या थोडं पुढं सव्वा पावशेर आहेत. तर चला तर मी इथं तूप छानपैकी गरम कडकडीत व्हायला ठेवलेलं आहे. तूप छान तापलेलं आहे इथे आपलं. तर त्याच्यामध्ये ना अर्धा ग्लास आहे ना मी पाणी ॲड केलेलं आहे. आणि जी पावशेर आपण ती साखर ठेवली होती ना, ती त्याच्यात ॲड करणार आहोत. आणि साखरचा पाक नाही बनवायचा बरं का, फक्त वितळून घ्यायची आहे, छानपैकी ढवळून घ्यायची आहे. आणि त्याचं पूर्णपणे ती साखर वितळली की त्याच्यात आपण ही कोकोनट पावडर आहे ना ती ॲड करणार आहोत. इथे पहा, फक्त मी ना साखर वितळून घेतलेलं आहे. आता ही कोकोनट पावडर त्याच्यात ॲड केलेली आहे. आता ती कोकोनट पावडर ॲड केली का सगळी त्याच्यात टाकली की त्याच्यानंतर ही जी मिल्क पावडर ठेवली ना ती आपण त्याच्यात ॲड करणार आहोत. आणि छानपैकी आहे ना नुसतं परतून घ्यायचं आहे. कोकोनट पावडर असल्यामुळे ना पटकन दिशी तो पाक ऑब्झर्व करतं. हे पहा, ह्या पद्धतीने छानपैकी आपलं हे बॅटर झालेलं आहे. तर यातला साईडला एका आहे ना प्लेटमध्ये ना तूप लावून छान त्याला सेट केलेलं आहे बर्फीसाठी. आणि हे दुसरं अर्धं बॅटर आहे ना तर त्याचे आपण लाडू बनवूया. तर हे पहा, ह्या पद्धतीने ना असे छोटे छोटे गोळे तयार करायचे. जसे तुम्हाला आवडेल ना, लहान मोठे छोटे कसे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे लाडू वळून घ्यायचे. आणि थोडंसं गरम असलं ना की छानपणे पटपट पटपट उरकतात लाडू. हे थंड झालं ना की मग पटकन असं एकत्र एकजीव व्हायला जरा कठीण जातं. तर हे पहा, ह्या पद्धतीने छानपैकी लाडू मी ना बनवून घेत आहे. आणि एका साईडला ना एका प्लेटीत थोडंसं आहे ना कोकोनट पावडर आपण ठेवलेलं आहे. तर ती त्याच्यावरून वरून भुरभुरली ना अजूनच असे दिसायला भन्नाट दिसतात ना, ते बस रे बस. हे पहा, ह्या पद्धतीने सर्व असे मी लाडू वळून घेत आहे. तर मैत्रिणींना असे साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी ना तुम्ही मला नक्की फॉलो करा. रेसिपी आवडत असेल ना तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हो, तुमच्या ह्या फॉलो केल्याने ना एक मोटिवेशन मिळते. आणि ज्यांनी ज्यांनी मला आजपर्यंत फॉलो केलं आहे ना त्यांचे मनापासून धन्यवाद. हे पहा, ह्या पद्धतीने आपण सर्व असे लाडू वळून घेणार आहोत. छानपैकी खायला खूप सुंदर असे हे लाडू लागतात आणि पौष्टिक पण आहे. आणि सहज 2-3 पदार्थापासून सहज बनतात. हे पहा, किती सुंदर असे हे लाडू तयार होतात. आणि असे 7-8 दिवससुद्धा टिकतात. हे छानपैकी एखाद्या डब्यात घालून ठेवले ना सहज टिकतात. जाता येता मुलांनाही खायला आवडतं. काहीतरी गोड घरात असलं की मुलं जाता येता त्यांचंही तोंड चालूच असतं. हे पहा, या पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेत आहोत. रेसिपी आवडली असेल मैत्रिणींना नक्की फॉलो करा.